नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल प्रणाली आपल्याला माहिती आहे शिक्षक भरती प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची असणारी प्रक्रिया. नुकतीच आपल्याला त्या संदर्भातल्या अपडेट आपण वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून देत असतोय. मागच्या महिन्यामध्ये जेवढ्या काही राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा असतील, त्यानंतर जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका या संपूर्ण जागा अपलोड करण्यासाठीच्या मुदत देण्यात आलेली होती. त्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये जेवढे काही विद्यार्थी मित्र आहेत ज्यांनी जी अभियोग्यता परीक्षा दिली होती त्यांना रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणीसाठीची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर या जागा अपलोड होणार होत्या. काही प्रमाणामध्ये जागा अपलोड झाल्या. त्यानंतर पुढची तारीख म्हणजेच मुदतवाढ देण्यात आली. या महिन्याच्या अखेरापर्यंत ती मुदतवाढ होती आणि परत एकदा आपल्याला पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे एक सूचना प्राप्त होते आणि नवीन सूचना मिळाली, नवीन मुदतवाढ मिळाली. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि माहिती आवडली असेल तर जाता जाता लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. बघा आलेली अपडेट बघूयात. आजची तारीख आहे 30/6/2026. आजच्याच दिवशी ही अपडेट अपलोड होताना आपल्याला दिसते. पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक सेवक शिक्षक भरती जाहिरातीच्या कारवाईस मुदतवाढीबाबत अनेक दिवस झालं विद्यार्थी मित्र की ही प्रक्रिया संपेल आणि विद्यार्थी मित्रांना किंवा ज्या ह्या प्रक्रियेशी संलग्न असणाऱ्या संपूर्ण विद्यार्थी वर्गांना ज्या संस्था निवड असेल किंवा इतर जागांच्या प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठीची कारवाई सुरू होईल असं अपेक्षित होतं आणि सर ते चक्र आणखीनही पुढे चालूच आहे. मुदतवाढीचं पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक सेवक शिक्षक पदभरती जाहिरातीच्या नोंदी करण्यासाठी 1/5/2026 रोजी पासून व्यवस्थापनास सुविधा देण्यात आली होती. कधीपासूनची? 1/5/2026 पासून ही प्रक्रिया सुरू होती. बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या जाहिराती अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. व्यवस्थापनास जाहिरात देण्यात काही कालावधी आवश्यक असल्याने पवित्र पोर्टलवरती जाहिरात प्रसिद्ध करण्यास पुढची तारीख मिळाली आहे. किती आहे? पुढच्या महिन्यातली 10 तारीख 10/7/2026 पर्यंत अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे. राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्यासाठी वेबसाईट दिलेली आहे. या संकेतस्थळावरती भेट द्यावी. शैक्षणिक व्यवस्थापनाच्या पदभरतीसाठी जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास परत एक वेबसाईट दिलेली आहे, त्यावरती ईमेल साधण्यास किंवा संपर्क करण्यास सांगितलं गेलेलं आहे. आणि परत एकदा एकच आपल्यासाठी यक्ष प्रश्न पडलेला आहे की ही मुदतवाढ किती दिवसापर्यंत? कारण सर्वांचेच म्हणजे जे या भरती प्रक्रियेशी असणारे विद्यार्थी मित्र आहेत अक्षरशः असे जे किंवा त्या संदर्भामधील अपडेट संदर्भात की सरते शेवटी कधी आपल्याला या प्रेफरन्स फॉर्म भरण्याची सुरुवात होईल आणि कधी आपल्याला ही पुढची प्रक्रिया संपन्न होऊन आपण त्या इच्छुक जागेवरती किंवा आपल्याला ज्याची आतुरतेने वाट पाहत की शिक्षक बनण्याचं स्वप्न कधी साकार होईल याची आतुरता अजूनही कायम आहे. बघूयात. दिलेली मुदतवाढ ही अंतिम ठरावी आणि पुढची कारवाई अगदी जलद गतीने पार पडावी अशी आशा करतोय. भेटू पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक केअर.